जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा माधव बलवा तोहा माधव बलवा सर्व सुखाचे नागर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्वसुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा
जय राम हरे जय माया तयावरे भार माया तयावरे भार माया तयावरे भार सोडिला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार सोडिला संसार माया तयावरे भार माया तयावरे भार माया तयावरी भार सोडिला संसार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे सुख दुःख साहे अंगे यानी घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम तिशी करणे त्याचे काम तिशी करणे त्याचे काम यावे यावे नाम तिची करणे त्याचे काम तिची करणे त्याचे काम तिची करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची पोवळी विठ्ठल कृपेची पोवळी विठ्ठल कृपेची पोवळी तुला मे भोळी विठ्ठल कृपेची भोवळी विठ्ठल कृपेची भोवळी विठ्ठल कृपेची भोवळी धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे विठोबा तुम्हारी विठोबा तुम्हारी जय जय विठोबार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान
ज्ञानदेव विठ्ठल सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया ज्ञानच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा विसार ज्ञानच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून
सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण मुंबईच्या उपनगरातून नेरूळ, सानपाडा, खारघर, जुईनगर या पूर्ण परिसरातून एखादं कुठलं तरी नगर राहू शकते, सर्वजण आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान भीमाशंकर महाराजांच्या भगवंताच्या या पवित्र दरबारामध्ये भगवान भीमाशंकरांच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महापुरुषांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुदेव पांडुरंग महाराज घुले बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य तुळशीराम महाराज यांच्या सरकटे बाबा यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भीमाशंकर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या अत्यंत समृद्ध अशा आणि विस्तृत अशा भीमाशंकर कॉलनीच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेली 24 वर्ष अव्याहतपणे संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा भीमाशंकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त या उत्सवाला सहकार्य करणारे सर्व दाते आणि या परिसरातून आलेले सर्व वैष्णव या सर्वांच्या प्रेमातून या संस्थेतील एक महत्वाचे घटक आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त हरिभक्तीपरायण आदरणीय भालचंद्र दादा नलावडे यांच्या प्रेमातून आपणा सर्वांच्या स्नेहातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या साधारणतः 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात। आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं। शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटे येईल दया। भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी, स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात। मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो। वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत।
या सर्व टाळकऱ्यांच्या महाराज मंडळींच्या चरणी मी मनापासून प्रणाम करतो. अत्यंत गोड असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. या दोनही मृदंगाचार्यांच्या चरणी प्रणाम करतो. आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा, वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी मी हृदयापासून नतमस्तक होतो आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल चोवीस वर्षापूर्वी या उत्सवाची सुरुवात झाली आणि 24 वर्ष हा उत्सव अव्याहतपणे इथे सुरू राहिला. खरं म्हणजे 24 वर्षापूर्वी ज्यांनी हा उत्सव सुरू केला असेल, 24 वर्षापूर्वी या उत्सवाची संकल्पना ज्यांना स्फुरली असेल आणि ज्यांनी ज्यांनी त्या दृष्टिकोनातून सकारात्मक अशी मदत केली असेल, त्या सर्व भाविकांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही सलग 24 वर्ष ज्याने हा उत्सव जिवंत ठेवला, टिकवला, चालू ठेवला, त्याकरता ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले आत्तापर्यंत, त्या सर्वांचं हृदयापासून मी अभिनंदन करतो. आणि आता मी आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो की पुढच्याच वर्षी आपल्या या उत्सवाला चांदीचे दिवस येणार आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्या या उत्सवाचं रजत महोत्सवाचं वर्ष आहे, अर्थात रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे, म्हणजे 25वे वर्ष आहे. आणि म्हणून भीमाशंकर सामाजिक संस्थेचे सर्व घटक आणि या सोसायटीमध्ये राहणारे सर्व भाविक यांना कळकळीची विनंती करतो, पुढच्या वर्षी आपला हा उत्सव 25वा उत्सव आहे. तो अत्यंत दैदिप्यमान, देखना, दर्जेदार, मुंबईच्या उपनगरात क्रमांक 1चा उत्सव कसा होईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, अशी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. पुढच्या वर्षीच्या उत्सवापर्यंत म्हणजे 25वे वर्ष देखणं साजरं होणार आहे. आणि तोपर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवाने हात लावू नये, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. पुढच्या वर्षीच्या उत्सवाला हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच चोपदार, हेच मृदंगाचार्य, हेच श्रोते, हेच युट्यूब वाले म्हणा की राव हेच महाराज. तर पुढच्या वर्षी, आता बरं का दादा, पुढच्या वर्षी एक तारीख आपल्याला द्या आणि मी नक्की पुन्हा येईन. म्हणजे पुन्हा येईन म्हणजे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी एक विसरू नका. 25वे वर्ष आहे, ते अत्यंत उत्तम देखणं संपन्न करा. आणि या भीमाशंकर सोसायटीच म्हणतात ना, याच्यातले जे कोणी भाविक आता इथं कीर्तनाला हजर आहेत का काही लोक त्यातले? सोसायटीतले लोक आहेत का? तर माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, पुढच्या वर्षी आपली कीर्तनाची वेळ 7 ते 9 अशी ठेवा आणि 9च्या नंतर आलेल्या सगळ्या लोकांना अन्नदान करा आणि एक क्रांती करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. दादा, जर पंक्ती घ्यायला लोक कमी पडत असतील तर एखादी पंगत मी घेतो, काय अडचण नाही, काय अडचण नाही. तुम्हाला तर माहित आहे, मी तुमचाच गोळा करून तुम्हाला देणार, मला काय. एखादी पंगत मला द्या बर का.
तुम्ही जरा काळजी घ्या, तुम्ही जरा दखल घ्या, तुम्ही जरा चांगलं लक्ष घाला. आणि माझी हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, 7 ते 9 जर कीर्तन ठेवलं आणि नंतर आलेल्या सगळ्या लोकांना जेवण दिलं तर मला वाटतं पहिला आनंद माझ्या लाडक्या बहिणींना होईल. बरोबर आहे ना? निदान स्वयंपाक करायचा ताण वाचेल ना संध्याकाळचा, आणि सगळे लोक कीर्तनाला येतील. माझी तुम्हाला प्रेमाची आणि कळकळीची विनंती या विश्वस्त मंडळांना आहे की पुढचं वर्ष 7 ते 9 व्हावं, नंतर अन्नदान व्हावं आणि एक देखना उत्सव, दैदिप्यमान उत्सव, दर्जेदार उत्सव आपला पुढच्या वर्षीचा संपन्न व्हावा. साधारणपणे एक 2-4 हजार लोकसंख्या असेल की 3,000 या इथली सोसायटीतली किती? 4,000 आपली इथली लोकसंख्या आहे. 4,000. आता माणसं 100 आहेत. लोकसंख्या किती आहे आपली? 4,000. माणसं किती आहेत आपल्याकडे? 100. म्हणजे इथे लोक 4,000 राहतात, माणसं 100 आहेत. जाऊ द्या, जाऊ द्या, आपलं लक्ष देऊन ऐका. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये लोक राहतात, फार थोडी गावं माणसात राहतात. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात. ऐका, देवाच्या अंतःकरणामध्ये काय अजून पंगत येते का? काय सांग, दुपारी घालू आपण काही लोकांना, काय त्याला अडचण नाही, अडचण नाही. आणि जास्तच पंक्तीवाले झाले तर संस्थेला दे, आम्ही घ्यायला तयारच आहोत. आता नानासाहेब, आता हे आपलं मांडायचं आज जरा अवघड वाटायला लागले मला, तर ह्यांना हीच लोड झालाय. तर ऐका, मुद्दा इतकाच आहे, देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम आहे, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे, आणि तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाविषयी प्रेम आहे. भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय, भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे, आणि तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाविषयी काय आहे? प्रेम आहे. लक्ष द्या, भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे, आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय नित्य सत्य चेतन अविनाशी परमात्मा आहे, आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय अनित्य असत्य जड अचेतन नासका संसार आहे. थोडं लक्ष असू द्या, भक्ताच्याही अंतःकरणात काय आहे? आणि तुमच्या माझ्याही अंतःकरणात काय आहे? प्रेम आहे. फरक एवढाच आहे, त्यांच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे, आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. जरा उत्तर नीट द्या. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं का नसावं? एकदम सोपं बोललो, असावं. आणि मी नसावं म्हटले ना, तुम्ही थोडं सोडून देणार आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम जरूर असावं, पण पुढचा ऐका, प्रेमाचा विषय विषय नसावा, प्रेमाचा विषय नारायण असावा. विषय तो त्यांचा झाला नारायण. ऐका ऐका, आपलं एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या पदार्थावर काय असतं? प्रेम असतं. आणि त्याच्या मोबदल्यात त्या वस्तूवर, व्यक्तीवर, पदार्थावर प्रेम करून त्याच्या मोबदल्यात कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? बोला, काय पडतं? काय पडतं? दुःख पडतं. आपण हे बघा, वय वर्ष 50 ते वय वर्ष 60 या वयोगटातली माणसं आपण कीर्तनाच्या नंतर एकत्र गोळा करू.
त्यांचे एक अर्ध्या तासाचं स्नेह संमेलन घेऊ आणि त्या सगळ्यांना आपण विचारू, आतापर्यंतचा तुमचा संसारातला अनुभव काय? मला वाटतं हे जर प्रश्न विचारला तर या सगळ्या लोकांकडून एका वाक्यात हेच उत्तर ऐकायला मिळेल. कोणतं? काय? मला वाटतं या सगळ्या लोकांकडून दुसरं उत्तर काय ऐकायला मिळेल? या सर्व लोकांकडून दुसरं उत्तर हेच ऐकायला मिळेल. कोणतं? महाराज, या दुनियात कोणी कोणाचं नाही. आणि मग घरी जायची घाई कशाला करता? ते कोणी कोणाचं नाही तर काकड्याला या की सगळे. लक्ष चांगलं द्या. म्हणजे आपण जे संसारात प्रेम करतोय त्याच्या मोबदल्यात आपल्या पदरात कालांतराने फक्त काय पडतंय? दुःखच पडतंय. बरोबर. आता हाच प्रश्न संतांना विचारा, प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतंय? ते उत्तर देतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. टाळी वाजवा. सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. लक्ष द्या. प्रेमाच्या मोबदल्यात संतांना काय मिळतंय? सुख मिळते. आणि प्रेमाच्याच मोबदल्यात आपल्याला दुःख मिळतंय. मग कीर्तन नीट ऐका. मग नक्की प्रेम सुख देत का नक्की प्रेम दुःख देत? तर त्याचं उत्तर देतो, सुख अथवा दुःख हे प्रेमावर अवलंबून नाहीच, तर प्रेमाचा विषय काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. प्रेमाचं आलंबन काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे बघा, अजून सोपं करतो. साधू असतो. साधूला घर असतं का नसतं? काय कमाल आहे तू. साधूला घर नसतं वय. साधूला घर नसतं. साधूच्याच घराची वस्तू शेंते येतात. साधूला घर असतं का नसतं? आणि संसारिक माणसाला घर असतं का नसतं? बोला ना. असतं. मग जर दोघालाही घर आहे तर एकाला साधू का म्हणायचं आणि एकाला संसारिक का म्हणायचं? लक्ष द्या. त्याचं उत्तर देतो, साधूची घराची संकल्पना आणि संसारिक माणसाची घराची संकल्पना त्याच्यात जमीन आसमानाचं काय आहे? अंतर आहे हो. विचारा साधूला घराची संकल्पना. साधू उत्तर देतात, हे विश्वची माझे घर, निरंजनी आम्ही बांधलेले घर, वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा घर, चिदानंदी नारायणी वसले घर, निरंतर आनंद पुष्कळ प्रमाणात. ही साधूची घराची काय आहे? संकल्पना, व्याख्या. आणि आपल्याला जर विचारलं तुमचं घर, तर आपण काय म्हणतो? महाराष्ट्रात. मी पुन्हा विचारलं महाराष्ट्रात कुठं? आता काय म्हणायचं इकडं? नेरूळ, मुंबई.
मी म्हणलं मुंबईत कुठं? नवी मुंबई, बरोबर. पुन्हा विचारलं नव्या मुंबईत कुठं? नेरूळ मध्ये. सांनपड्यात चालत नाही, नेरूळ मध्ये. बरं ठीक आहे. पुन्हा मी विचारलं नेरूळ मध्ये कुठं? बरं भीमाशंकर कॉलनी. पुन्हा विचारलं भीमाशंकर कॉलनीत कुठं? आता सांगा की C4 C3 असलं काहीतरी सांगा की, आहे ना, बरोबर आहे. कशात आता मग कशात? C4 ला. बर पुन्हा मी विचारलं C4 मध्ये कुठं? अगं तस काय आहे बघा, आपण आपल्या घराची संकल्पना किती संकोचित 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 केली हो. साधूची संकल्पना काय आहे? हे विश्वाची ही संकल्पना. आपली संकल्पना राष्ट्रानं संकोचित केली, विभागानं संकोचित केली, परत प्रांतानं संकोचित केली, पुन्हा पुन्हा काय काय म्हणायचे सोसायटीनं संकोचित केली, पुन्हा त्याच्यात बी C4 काय C4 बिल्डिंग, त्याच्यात बी 4था मजला. मी का बोला लागलो? आपली घराची संकल्पना संकोचित आहे, बरोबर. आणि साधूची घराची संकल्पना व्यापक आहे. खरं काय साधू तर आपल्यात. अजून सांगू, साधूला कुटुंब असतं का नसतं? बोला. असत. आणि सांसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं? असतं. मग दोघात फरक काय? तर फरक हाच आहे, दोघाची कुटुंबाची संकल्पना भिन्न भिन्न आहे. साधूला विचारा कुटुंबाची संकल्पना, साधू उत्तर देतात वसुधैव कुटुंबकम. आणि आपल्याला जर विचारलं घर, तर आपण फार तर असं म्हणतो, आपण कुटुंब जर विचारलं तर आपण फार तर असं म्हणतो कुटुंब वसुधैव. नाही लक्षात आलं? साधूचं काय? वसुधैव कुटुंबकम. आणि आपलं कुटुंब वसुधैव. नाही कळलं? अहो डबक्याला समुद्र म्हणतो आपण. लक्ष द्या, 2019 साल होत, महिना एप्रिलचा होता. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला म्हणाला, तुम्हाला कुठं कुटुंब आहे? कुटुंब आम्हाला आहे. कुटुंबाच्या वेदना, कुटुंबाच्या जाणीवा, कुटुंबाच्या उणीवा तुम्हाला काय कळणार? आम्हाला कुटुंब आहे. दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या माणसानं उत्तर दिलं, हो हो, कुटुंब तुम्हालाही आहे आणि कुटुंब आम्हाला आहे. फरक एवढाच आहे, तुमचं कुटुंब वेगळं आणि आमचं कुटुंब वेगळं. त्या दुसऱ्या दिवशीच्या माणसानं उत्तर दिलं, अरे तुमच्या कुटुंबाची संकल्पना म्हणजे तुमचं काय कुटुंब? मुलगी, पुतण्या, नातू एवढंच तुम्हाला कुटुंब आहे. अरे माझं कुटुंब म्हणजे 125 करोड जनता, हेच माझं कुटुंब आहे. दुसऱ्या दिवशी दिलेल्या माणसाचं हे काय आहे? उत्तर आहे. आता ही दोन माणसं नेमकं कोण, याची फारच तुम्हाला जिज्ञासा असेल तर कीर्तन झाल्यानंतर मला खाजगीत भेटा. त्या दोन्ही माणसाची मी काय करतो नाव. आता मागच्या लोकाला काय कळलं असेल देव जाणे, त्याने पुढच्याला पुन्हा विचारून घ्या. चला, माझा मुद्दा इतकाच आहे, त्याच्यात कोणाचं कुटुंब कोणतं हे तुमचं तुम्ही घरी जाऊन बघा. आता तेवढा काय मी विस्तार करीत नाही. हेतू बोलण्याचा इतकाच आहे दादा, कुटुंब दोघालाही आहे, घर दोघालाही आहे. साधूलाही घर आहे, तुम्हा आम्हाला बी घर आहे. साधूलाही कुटुंब आहे, आम्हालाही कुटुंब आहे. फरक इतकाच आहे, संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून ऐका मायबाप, या मंडपात कशासाठी यायचंय? या मंडपात घर बदलण्यासाठी यायचं नाही, या मंडपात कुटुंब बदलण्यासाठी यायचं नाही. ऐका, या मंडपात संकल्पना बदलण्यासाठी इथं यायचंय, विचारसरणी बदलण्यासाठी इथं यायचंय, वागण्याची पद्धत बदलण्यासाठी इथं यायचंय. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, काय म्हणायचे का ते? असं म्हणायचे की
परमार्थात आल्यानंतर स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. जागेत का तुम्ही? परमार्थात आल्यावर काय बदलली पाहिजे? स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. इथं काय यायचंय? आपली वृत्ती बदलली पाहिजे म्हणून. इथं काय यायचंय? आपली वागण्याची पद्धत बदलली पाहिजे म्हणून. इथं काय यायचंय? आपलं आचरण बदललं पाहिजे म्हणून. इथं काय यायचंय? आपल्यातले दुर्गुण फेकून देण्यासाठी आणि सद्गुणाचा स्वीकार करण्यासाठी या मंडपात यायचंय. परिवर्तनासाठी या मंडपात यायचंय. आणि मला आज आनंद वाटतोय, या भीमाशंकर सोसायटीचा मला आज आनंद वाटतोय, एवढ्या मोठ्या धर्म मंडपामध्ये त्यांनी आज जाहीर पुढच्या वर्षीचा बदल जाहीर केलेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मी म्हणायला लागलोय, बरोबर आहे ना? पुढच्या वर्षीचा बदल जाहीर केलाय. हे केवढं परिवर्तन आहे. आणि मला वाटतं, मला अजून त्याचा आनंद वाटतोय की या भीमाशंकर सोसायटीमध्ये किती दानशूर लोक आहेत. थोडाही विचार न करता, घरच्या लोकांची परवानगी न घेता धाडसाने 8 लोकांनी दर्जेदार पंगत देण्याचं इथं जाहीर केलं. हा मंडप परिवर्तनाचा आहे, परिवर्तनाचा आहे. लक्षात ठेवा. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आता एवढे 8 लोक सोडून राहिलेले जे 800 लोक आहेत, राहिलेले लोक आता त्यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पुढच्या वर्षीच्या उत्सवाच्या आजपासूनच घ्यायला काय करायची? सुरुवात करायची. आता तुम्ही उद्या दिवसभर बसा आणि कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत. मग मंडपाचा असं बघा, आता सगळं बघा, सगळंच कशाला सांगून टाकू मी. हे मंडपाची जबाबदारी कोणा, असं सगळं ठरवा आता. आणि काल्याच्या दिवशी पुढच्या वर्षीच्या सप्ताहातल्या पूर्ण जबाबदाऱ्या याच वर्षी जाहीर करून टाका. कारण इथं परिवर्तनासाठी यायचंय, संकल्पना बदलण्यासाठी यायचंय, विचारसरणी बदलण्यासाठी इथं यायचंय. थोडक्यात माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, साधूच्या अंतःकरणातली प्रेमाची संकल्पना व्यापक आहे आणि तुमच्या माझ्या अंतःकरणातली प्रेमाची संकल्पना संकोचित आहे, परिच्छिन्न आहे. आपल्या सगळ्याचे श्री गुरु, अवघ्या महाराष्ट्राचे श्री गुरु, प्रातस्मरणीय गुरुदेव शांती ब्रह्म कुरेकर बाबा योगेश महाराज, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, लय गोड वाक्य आहे. बाबा असं म्हणतात, साधूच्याही अंतःकरणात मम असतो आणि संसारिकाच्याही अंतःकरणात मम असतो. फरक एवढाच आहे, साधूचा मम व्यापक असतो आणि संसारिकाचा मम परिच्छिन्न असतो. फरक एवढाच आहे. सगळं वाक्य कळणार नाही का? उलगडून मोकळच करू, अजून एकदम सोपं करू का? अजून एकदम सोपं करतो. चला जाऊ द्या. तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख व्हावं असं वाटतंय का? लवकर बोला, वेळ कमी आहे. बोला ना. दुःख नको. आज दुःख नको का उद्या नको? कधीच नको. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला नको का बिगर माळ करायला नको? सर्वालाच नको. बरं ठीक आहे. तर मग आता ऐका, तुम्हाला कधीच दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर मी तुम्हाला आज एक मंत्र सांगतो. काय करतो? मंत्र सांगतो. तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळायचा. तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळला तानाजी महाराज की मग तुम्हाला स्वप्नातही दुःख होणार. स्वप्नात सुद्धा म्हणतोय मी. एखाद्या वेळेस तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, एकादशी नाही केली तरी चालेल, वारी नाही केली तरी चालेल. याचा अर्थ माझी एवढीच क्लिप व्हायरल करू नका. सध्या लोकांना लय नाद आहे क्लिपा व्हायरल करायच्या आणि मी त्याच्यातला अडाणी माणूस आहे, मला त्यातलं काय कळत नाही. ऐका ऐका, लक्ष द्या. मी एखाद्या वेळेस म्हणलोय, नाहीतर तुम्ही क्लिप व्हायरल करणार. आमका आमका बार्शीचा बुवा म्हणत होता एकादशी नाही केली तरी चालेल, खाली माझं नाव टाकतात. एखाद्या वेळेस म्हणतोय. मुद्द्याकडे लक्ष द्या.
तुम्हाला तुमच्या जीवनात कधीही दुःख होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही फक्त एक मंत्र पाळा. मी सांगतो तेवढा. स्वप्नातही तुम्हाला दुःख होणार नाही. मग कोणी असा, अधिकारी असा, कर्मचारी असा, व्यापारी असा, शेतकरी असा, पुढारी असा, कीर्तनकार, कथाकार, कलाकार, गायक, वादक, टाळकरी, कोणीही असा, फक्त मी सांगतो तेवढा मंत्र पाळा. स्वप्नातही तुम्हाला दुःख बोला होणार नाही. खरं सांगा, इतकं चांगलं कीर्तन, फायद्याचं कीर्तन आतापर्यंत कुणीतरी सांगितलं का तुम्हाला? पण तुम्ही प्रेमाची माणसं. माझ्या पहिल्याच आव्हानाला जवळपास 2-2.5 लाखाचं काम झालं. तर मग तुमच्यासाठी खास म्हणून मी हे सांगायला लागलोय. तर ऐका आता, ऐका ऐका, लक्ष द्या. स्वप्नातही दुःख होऊ नये असं वाटत असेल, बस तेवढा मंत्र पाळा. सांगू? मंत्र सांगू का? सांगतो. पेन असेल, कागद असेल, लिहून घ्या. मंत्र सांगतो, ऐका. या जगामध्ये कडा कडा कडा, पेन कागद काढा, लिहून घ्या. बस लिहून घ्या. सांगतो. थांबतो थोडा, अजून सुरू करा. या जगामध्ये वागत असताना असं वागा. आता मंत्राची महत्वाची अक्षर सुरू झाली बर का. ती दुहेरी अवतरण चिन्हात लिहा आता. आता मंत्र सुरू झाला. या जगात वागत असताना असं वागा. आता सुरू झाली अक्षर ती महत्वाची. असं वागा. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. मंत्र संपला. आता उत्तर द्या मला. जमल का तुम्हाला हे? जमल का? बोला की राव, बोला की. जमल का? जमल का? नाही जमायचं. आणि तुम्हाला जमल असं सांगायला मला तरी काही वेळ लागलं का? लोक फार आशेला लागले होते. काही कागद पेन काढून तयार होते. ते म्हणले असतील, काय रोज कीर्तनाला जा, मंडप झाडा, पंगत घाला, देवाची पूजा, हे सगळं कशासाठी करायचं? दुःख होऊ नये म्हणून. म्हणूनच का नाही सगळं? आणि ह्या बुवाच्या एका मंत्रात आपल्याला काय होणार होतं? सुखच होणार होतं. पण मंत्र जरा नानासाहेब अवघडच आहे मंत्र. ठीक आहे, खास तुमच्यासाठी मी याला एक पर्याय सांगतो. याला एक पर्याय सांगतो. काय म्हणतात त्याला? ऑप्शन. मराठीत त्याला ऑप्शन म्हणतात. आता दादा माझं काय चुकलं होतं का? मी व्यवस्थित पर्याय म्हणलो होतो, यांनी त्याला ऑप्शन केलं. बरं असू द्या. त्याला मी आता एक पर्याय सांगतो. दुसरा मंत्र सांगायला लागलोय. लिहून घ्या आता. या जगामध्ये वागत असताना असं वागा. आता सुरू झाला दुसरा मंत्र, सुरू झाला. असं वागा. हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागा. मंत्र संपला. जमल ना? हे जमल ना? जमल ना? हे जमल म्हणले बघा. तर आता तुम्ही काय करा, तुमच्या जिथं जिथं मुंबईत खोली आहेत त्यातली एकच खोली, फ्लॅट म्हणत नाही मी, त्यातली एकच खोली माझ्या नावाची करा. आता हे सगळं जग कुणाचं? आपलं. मग मी लोकांचं आहे का? मग एक खोली माझ्या नावानं करायला काय अडचण आहे तुम्हाला? कीर्तनापुरतं सुद्धा होय म्हणायची तुमची. आता मला एवढा वेळ आहे का बरं इथं येऊन तुमच्या खोल्या बघत बसायला? पण तेवढी सुद्धा तुम्ही तयारी दाखवली नाही. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला हाही मंत्र शक्य नाही. आतापर्यंतच्या व्याख्यानाचा अभिप्रायच इतका आहे, एकतर सगळ्यालाच माझं म्हणा, नाहीच जमलं तर कोणालाच माझं म्हणू नका. दोन्हीतलं कुठलं जमतंय का बघा. एकतर सगळ्यालाच काय करायचं? माझं म्हणायचं, आणि नाहीतर कुणालाच माझं म्हणायचं नाही. पण मला नक्की माहिती आहे दोन्ही बी तुम्हाला जमत नाही, आणि मग दुःख जीवनातलं जात नाही. संतांनी आपल्या जीवनात हे दोन्हीही मंत्र अनुभवले. दोन्ही प्रमाणे सांगतो. देश वेश नव्हे माझा,
सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोटेस. किंवा अजून प्रमाण देतो, आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. आपुले ती दृढ झाला. टाळी वाजवा. बैसता संताचे संगती कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आपुले कोणीच नव्हते, याही सिद्धांतावर संतांचं जीवन आहे. आणि दुसरा सिद्धांत काय होता, सगळे आपलेच अवघे आपुलेची आता. लाजाणी चिंता दुरावली जगदाकारी झाली सत्ता. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय व्यापक, संसारिकाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संकोचित परिचिन्न, आणि भगवंताच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय भक्त. किती भक्त भगवंताला आवडतात. पहिल्याच अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारली. लक्ष द्या, अर्जुनावर भगवंताचं अद्भुत प्रेम आहे. हो, किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. एक ओवी देतो, या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतशे निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. लक्ष द्या, पुढे ऐका. भगवान सांगतात, एरवी मी विदेही आहे, पण माझ्या भक्ताला आलिंगन द्यावं असं मला वाटलं, आणि म्हणून मी देह घेऊन आलो. तया संगाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. भगवान सांगतात, एरवी मी अचक्षु आहे, मला डोळे नाहीत, पण भक्ताला पाहावं हे मला डोहळ लागलं, आणि म्हणून मी डोळे घेऊन आलो. तो पहावा हे डोहळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे उजूतया ते. भगवान देवा भक्त जीवाहुनी आवडते. देवा भक्त जीवाहुनी आवडते, जीवापेक्षा अधिक. चला आता त्या आशयाची ओवी देतो त्या आशयाची. भगवान सांगतात, जे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात, आणि तेही प्राणापरवते आवडते मज निवृत्ते. कोण? जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, यात्रे अलंकापुरा येते. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला, आवडती विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. लक्ष द्या, भगवान किती भक्ताविषयी ऐका, भक्ताविषयी भगवंताच्या अंतःकरणात केवढं प्रेम आहे हो, केवढं प्रेम आहे हो. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण देवानं करावं का हो? देवाला दुसरी नोकरी लागत नव्हती का? नोकरीच केली नसती तर काय खायची देवाची पंचायत होती का? टाकून दिलेलं काम केलं, केवळ अर्जुनाबद्दल प्रेम आहे म्हणून. बघा, घोड्याचा खरारा कोणी करायचा? देवाने करायचा. घोड्याच्या जखमा कोणी पुसायच्या? देवाने. रथ देवानी सजवायचा, रथाला घोडे देवानी जुंपायचे. अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर रथ आणून देवानी उभा करायचा. अर्जुनाच्या समोर जाऊन दोन्ही हात जोडून
देवानं उभारायचं आणि देवाने म्हणायचं अर्जुनाला काय, स्वामी चला रथ तयार आहे. मग अर्जुनरावाने उठायचं. आता देव ज्यांना स्वामी म्हणतो नानासाहेब, त्यांना मी अर्जुन कस काय म्हणू? देव स्वामी म्हणतोय त्यांना. मग अर्जुनरावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं, जोड्या सहित आपला एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याचं कारण आहे अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात प्रेम आहे. हो प्रेम, केवढं प्रेम, केवढं प्रेम. ऐका जरा ऐका. जी गोष्ट देवाने आपल्या आईला, वडिलाला, भावाला सांगितली नाही, ती गुह्य गोष्ट भगवंताने अर्जुनाला सांगितले. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. थोडं जाग व्हा. आईला, वडिलाला, भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट भगवंताने कोणाला सांगितली? अर्जुनाला. अशी कोणती गुह्य गोष्ट असेल बरं की जी आई वडिलाला, भावाला न सांगता देवाने अर्जुनाला सांगितले? अशी गुह्य गोष्ट काय असेल? तर ऐका, ती गुह्य गोष्ट काय असेल ते मी तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही? अहो ती गोष्ट गुह्य आहे. आणि मग गुह्य गोष्ट एवढ्या जाहीर लाऊड स्पीकरवर कशी काय सांगायची? मी एका गावात असंच म्हटलं, रवीजी तो काय म्हणलं माहिती का, बारकं पोरग, बाबा माईक बंद करून सांगा. मग ऐका ऐका, लक्ष द्या, खरंच सांगतो, ती कोणती गोष्ट, ती गोष्ट तुम्ही मला विचारू नये आणि मी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला सांगू नये. मला वाटतं आता तर हे लोक म्हणत असतील, मग आमची तारीख कशाला घेतली? तारीख घेतल्यावर फार अवघड असत. तारीख घेतली की लोकांना वाटतं बुवाचा 7-12च लिहून घेतला. तारीख घेतली की गेलंच पाहिजे. पण खरंच सांगतो, ती गुह्य गोष्ट सांगण्यासारखी नाही. मला वाटतं आता तर लोक म्हणत असतील, बाबा काही बी झालं तरी चालेल, पण सांगायचीच काय? तुम्ही जबाबदारी घेता का? हा, नाही म्हणजे जबाबदारी म्हणजे मला व्यवस्थित वाट लावायची. सांगू का मग? हा होय, सांगू. ठीक आहे, मग ऐका ऐका, ती गुह्य गोष्ट कोणती? तर ऐका, खरं म्हणजे ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. पण आता जबाबदारीच तुम्ही घेतली तर ऐका. स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ही गुह्य गोष्ट भगवंतानी अर्जुनाला सांगितली. सांगा, हे सांगायसारखं होतं का? तुम्हाला दमच निघाना. सांगा सांगा तर घ्या ऐकून. आता मी तरी काय करू? नाहीतर मी आपलं खाजगीत सांगितलं असतं की. आता ओवी देतो. तुवा संन्यासी होवो निजनी, चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्पो न धरी जे म्हणी, मी तू दोन्ही स्वरूप एक. लक्ष द्या, भगवंताच्या अंतःकरणात भक्ताविषयी बोला. प्रेम आहे तर मला आता उत्तर द्या. आपण सगळे कीर्तन ऐकायला आलेले लोक, आपण सगळे देवाचे कोण आहोत? आणि देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळे कोण? भक्त. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? आपण कधी पंढरपूरला गेल्यावर त्याच्या मस्तकावर, हे त्याच्या चरणावर आपलं मस्तक टेकवल्यावर देवानं कधी आपल्या पाठीवरनं हात फिरवला का? तुमचं कसं काय चाललंय? भाजीपाल्याला भाव किती आहे? फळं केवढ्या लिखते ती? विचारलं का कधी? विचारलं का? देवाचा हात पडतो का आपल्या पाठीवर? बोला ना. नाही पडत.
आपल्या पाठीवर हात पडतो पडतो, पण देवाचा नाही. तो माग उभा राहिलेला यम, माणसं वडून काढायला, त्याचा असा रप करणं हात तिथं असा पडतो का नाही, हा असा गचंडी देऊन तुम्हाला काय करतात, देवाच्या पुढे बाजूला ढकलतात, बाजूला काढतात. बहुतेक माझा अंदाज असा आहे, देवाचीच तशी इच्छा असावी. ही पिढा हकला हकला. आपण देवाकडे जाताना यादीच घेऊन जातो, एवढं एवढं पाहिजे, आणि देव त्याला वैतागतो, धक्का देऊन बाजूला काढलं जातं. आणि तरी सुद्धा हा पट्ट्या मंदिराच्या बाहेर आल्यावर काय म्हणतो माहितीये का, मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं, चांगलं आहे का? माझा मुद्दा इतकाच आहे, देवाचं प्रेम भक्तावर. आपण सगळे भक्त, मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही, त्याचं उत्तर देतो. मग देवाचं प्रेम कोणत्या भक्तावर आहे हे शोधलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेने 4 प्रकार दिले भक्ताचे. चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थे ज्ञानी च भरतर्षभ. एथ अर्थ तो अर्थाची व्याजे, जिज्ञासु तो जाणावयाची लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धे. मग चौथीयाची ठाई, काहीच करणे नाही या कारणे म्हणिपे पाही ज्ञानी जो. लक्ष द्या, अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी हे भक्ताचे 4 प्रकार. आणि भगवंताचं प्रेम कोणावर आहे, मग ज्ञानी भक्तावर भगवंताचं काय आहे. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी या एकू ज्ञानोबरायची भाषा आहे. चला, लोक म्हणतील हे अर्थन जिज्ञासून अर्थार्थी ज्ञानी असलं सांगू नका आम्हाला. लोक तुकोबारायाकडे गेले आणि तुकोबारायानं विचारलं, महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो, त्या भक्ताचं लक्षण आम्हाला सांगा. असं विचारल्यानंतर देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्याचं लक्षण तुकोबाराय शेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सोडीला संसार संसार, टाळी वाजवा. सोडीला संसार संसार, सोडीला संसार संसार, सोडीला संसार. हा सोडीला संसार, हा सोडीला संसार, सोडीला टाळी टाळी वाजवून सर्वजण. संसार, सोडीला संसार. माया तयावरी, माया तयावरी, माया तयावरी फार, माया तयावरी फार, माया तयावरी फार, माया तयावरी फार. धावे चाल मागे मागे मागे, धावे चाल मागे मागे. सोडीला संसार. तुमचं थोडं नुकसान होतंय माझ्या लक्षात येत आहे, पण वेळेचा विचार करायचा आहे ना, कारण हे 11च्या नंतर कोणी थांबणार नाहीत हे सगळे. काय बीपी वाढला का तुमचा? अहो तुमच्यापेक्षा मला किती लांब जायचंय राव, काय कमाल आहे तुमची. काय घाबरले हो लोक लगे, अवघड आहे. तर ऐका ऐका, सोडीला संसार, माया तयावरी फार, देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्याचं लक्षण तुकोबारायाने या पहिल्या चरणात सांगितलं. काय लक्षण सांगितलं? सोडीला संसार, ज्यानं संसार सोडला, देव त्याच्यावर फार प्रेम करत. म्हणजे आपला तर पत्ता कट झाला. तुकोबारायाने एका झटक्यात आपल्याला बाद केलं. आता कायदाच झाला की, घटनेनं कायदाच केला की. काय कायदा केला तुकोबारायाने? ज्यानं संसार सोडला, देव त्याच्यावर प्रेम करतो. माया म्हणजे प्रेम.
मग आता या पहिल्या चरणावर 3 प्रश्न आहेत, शंका आहेत. शंका कळते ना तुम्हाला? शंका सध्या लोक तर 3 प्रश्न आहेत, 3 शंका आहेत. कोणत्या सांगतो. पहिली शंका ही आहे, आतापर्यंतच्या कीर्तनात तुम्हाला मी देवानं प्रेम केलं म्हणून उदाहरण कोणाचं सांगितलं? लवकर बोला. अर्जुनाचं. तर मग माझा पहिला प्रश्न असा आहे, अर्जुनाने संसार सोडला होता का? नाही. मग अर्जुनानं संसार न सोडता देवाने अर्जुनावर प्रेम का केलं? आणि अर्जुनावरच जर देवानं प्रेम केलं तर तोच देव आमच्यावर का प्रेम करत नाही? म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामुन वाढतो. असंच म्हणावं लागेल ना. कायदा काय झाला दादा? कायदा काय झाला? ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो. कायदा झाला. अभंगातलं पहिले चरण आहे, सोडीला संसार माया तयावरी. मग अर्जुनानं संसार सोडला होता का? बोला ना. सोडला होता का? अर्जुनाला किती बायका होत्या? काय 4-2 कमी जास्त सांगा ना. काय बिघडतंय? काय कोण फौजदारी करते? पळू महाराज बघा, लोक काय बोलत नाही. अर्जुनाला किती बायका होत्या? 2, 4, 1. कोणतरी 2 म्हणते, कोणतरी 4 म्हणते, कोणतरी 1 म्हणते. तर ऐका, तुमच्यापैकी कोणालाच अर्जुनाला किती बायका होत्या हे पक्क सांगता येणार नाही. मी सांगतो, ऐका नानासाहेब, मी सांगतो. अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगता येत नाही. पण ऐका पुढं, हे मला का सांगता येत नाही त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर असं आहे, अर्जुनाला किती बायका होत्या हे अर्जुनालाच माहित नव्हतं. मला कसं सांगता येईल? आता हे त्याला कसं माहित नव्हतं हे मला माहिती आहे. जेव्हा तो अश्वमेध यज्ञ करायचा ठरला, जैमिनी अश्वमेध ग्रंथामध्ये आहे ते सगळं, अश्वमेध यज्ञ करायचा ठरला. श्यामकर्ण घोडा सोडला, घोड्याच्या गळ्यामध्ये ते पत्र बांधलं, निघाला घोडा. घोड्याचं रक्षण करण्याकरता पाठीमागा अर्जुनराव आणि ध्वजस्तंभावरी वानरो आणि सारथी शारंग धरू, कृष्ण कन्हैया स्वतः मारुतीराय निघाले. गुणी घोडा अडवला की त्याला सांगायचं, अश्वमेध यज्ञ सुरू केलाय, आम्ही सगळी पृथ्वी जिंकायला निघालोय, शरण या, मांडलिक व्हा, कारभार द्या. नाही तसे शरण आले, युद्धाला तयार व्हायचं, युद्धात जिंकायचं आणि पुढे चालायचं. कोणी घोडा अडवला, शरण या, मांडलिक व्हा, आमच्याकडे या. नाही तशी शरण आले तर मग आणि मग असं करतात. उशीर लागतोय का? तर बरं असू दे ऐका. आणि मग असं करता करता झालं बाबा, एक जणांनी घोडा काय केला, अडवला. तो काही शरण आलाच नाही, युद्धाला तयार झाला. युद्ध सुरू झालं, तंबळ युद्ध सुरू झालं. रक्ताच्या थारोळ्यात तो योद्धा पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. अर्जुनाचं बाण मारणं चालूच आहे. कृष्ण कन्हैयानं सांगितलं, अर्जुना थांब, बाण मारू नको. म्हटलं का? अरे ते मरल. अर्जुन म्हणलं मरू दे ना, आपला विरोधक आहे. देवानं सांगितलं, तुला माहित नाही, काही दिवसांनी आपल्याकडे येऊ शकतो. ऐका, अर्जुनाचं बाण मारणं चालूच आहे, बाण मारणं चालूच आहे. कान्हानं सांगितलं, अरे थांब, बाण मारू नको. अरे मरल, मरू द्या ना म्हणे, आपला विरोधक आहे. कन्हैयानं सांगितलं, अरे तुला माहित नाही काय ते कोण आहे माहितीये का? म्हणजे कोण आहे? तुझं पोरग आहे. अर्जुन म्हणला, माझं पोरग? हो तुझं पोरग. अर्जुन म्हणला, कस काय? तो होता बब्रुवान. कन्हैयानं सांगितलं, तुझ्या आठवणीत नाही, तो पाठीमागे तीर्थयात्रा करायला गेला नव्हता का? ते तीर्थयात्रा करायला गेल्यावर तिकडेच एक लग्न केलेलं, दिंडीला गेल्यावर. हे तुझ्या ध्यानात नाही म्हणे. तुम्ही आपलं कीर्तन आहे का? कीर्तन तुझ्या ध्यानात नाही म्हणे. माझा मुद्दा इतकाच आहे, माझा मुद्दा इतकाच आहे. अर्जुनाला सुद्धा आपला बारदाना किती आहे
माहित नव्हतं तर मला कसं सांगता येईल सांगा बर. माझा मुद्दा इतकाच आहे, अर्जुनाने संसार सोडला होता का? नाही. झालं. मग देवानं अर्जुनावर प्रेम का केलं, आणि अर्जुनावरच केलं तर आमच्यावर का करत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसार निर्माण कुणी केलाय? देवानं. आणि मग देवानं निर्माण केलेला संसार सोडायचं आपल्या हातात आहे का? आणि तिसरा प्रश्न, ज्याने संसार सोडलाय त्याच्यावरच प्रेम करायचं असं जर देवाचं ठरलेलं असेल तर देवाने अगोदर संसार निर्माण केलाच कशाला? किती झाले प्रश्न? 3 प्रश्न. आणि या 3 प्रश्नाची उत्तर मी आज काय बहुतेक सांगू शकणार नाही. ती उत्तर सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. हा म्हणजे पुढच्या वर्षी, हे लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी. आणि ऐका आता, ऐका, लक्ष द्या. सोडिला संसार माया तयावरी फार. ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो? फार प्रेम करतो. लोक म्हणाले, अहो फार प्रेम करतो, फार प्रेम करतो, म्हणजे नेमकं देव काय करतो हेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, गाडी वाजवा. धावे चाले मागे मागे, 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 धावे चाले मागे मागे. साये आंगे दुख दुख, साये आंगे धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. देव प्रेम करतो, प्रेम करतो म्हणजे काय करतो तर भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं की परमात्मा धावत येतो आणि भक्ताच्या जीवनातलं दुःख भगवान स्वतः अंगाने सहन करतो. भाविकाचे काज अंगे देव करी, किंवा गवळीयाचे घरी अंगे गाये वळी. स्वतः परमात्मा ती सगळी कामं करतो बघा, स्वतः करतो. लक्ष द्या, लक्ष द्या. काय आहे? अर्जुनाचं भाग्य सांगतो. अर्जुनाचं भाग्य काय भाग्य आहे? ध्वजस्तंभावरी वानरो आणि सारथी शरंग धरू. हे अर्जुनाचं काय आहे? भाग्य आहे. पण जरा ऐका, अर्जुनापेक्षा सुद्धा काकणभर ज्यादा भाग्य माझ्या ज्ञानोबारायाचं आहे. पटवून देतो. अर्जुनाचा रथ, अर्जुनाचा रथ ओढला कोणी? अर्जुनाचा रथ ओढला कोणी? अवघडच आहे. म्हणा की घोड्याने. काय किती सोपं आहे. मी काय अर्जुनाचा रथ चालवला कोणी विचारलंय का? ओढला कोणी विचारलंय? नीट आहे का? अर्जुनाचा रथ ओढला कोणी? घोड्याने. आणि माझ्या ज्ञानोबारायाची भिंत कोणी ओढली? ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली. नाम्याचा वेळ ठेवे नव्हे संकोचिता, सवे देवे नवे संकोचिता, सवे देवे नवे संकोचिता. काळी काळी ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली, ज्ञानियाची भिंत अंगी ओढली. अर्जुनाचा रथ देवानी चालवला गोष्ट खरी, पण प्रत्यक्ष रथ ओढण्याचं काम घोड्यांना करावं लागलं. पण माझ्या ज्ञानोबारायाची 750 वर्षापूर्वी स्वतः भिंत ओढायचं काम कुणी केलं? देवानं केलं. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. माझा मुद्दा इथं आहे अंगे शब्दासाठी आहे. स्वतः देवाला काय 2-4 गडी लावता आलं नसतं. गडी कशाला? देवानं त्या भिंतीला सांगितलं, ए चाल. चालली ना?
अरे तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे काय पर्वती बैसका न संडावी समुद्र रेखा पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्रधान जो परमात्मा आहे त्याला काय अडचण होते, पण नाही स्वतः देव काम करतो. भक्ताचं काम स्वतः देव करतो, अंगाने करतो. काय झालं, भगवान परमात्मा सारखं राधेचं नाव घ्यायचे. कृष्ण कन्हैया कोणाचं नाव घ्यायचे, राधेचं नाव घ्यायचे. आणि देवानं घेतलेलं राधेचं नाव 16,108 जणींना सोसत नसायचं. आता कसं सोसलो, त्यांना वाटायचं आम्ही देवाच्या लग्नाच्या बायका, आमच्या देखत तिचं नाव कसं. आणि तेवढ्यात नेमकं राधा येऊनी चाली समोर. मग भगवान म्हणाले, पाहता काय, अतिथी देवो भव. ही आपली संस्कृती आहे. कोणी असेल अतिथी आहे, सत्कार करा, आदर करा. अगोदरच मनात राग होता. सत्यभामा माता आतमध्ये गेल्या आणि उकळतं दूध आणलं, उष्ण दूध आणलं आणि राधेला प्यायला दिलं. राधेनं ते दूध हातामध्ये घेतलं, तो ग्लास हातामध्ये घेतला, कृष्णाकडे पाहिलं, मनातल्या मनात दर्शन घेतलं, कृष्णाचं ध्यान केलं. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं म्हणत म्हणत ते दूध प्राशन केलं. राधा मैया निघून गेल्या. भगवान कृष्ण कन्हैया अंतपुरात गेले, शयन कक्षात गेले, पलंगावर पहुडले. सत्यभामा माता चरण संवाहन करू लागल्या. ऐका पुढं, पाय चेपता चेपता भगवंताच्या पायाच्या तळव्याला हात लागला आणि देवाच्या तळव्याला असे फोड आलेले होते हो. आणि अक्षरशः ते फोड पाहिले आणि 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 मग सत्यभाम्याने विचारलं, स्वामी कुठे गेलते, तुम्हाला कुठं पोळलं. देवाने सांगितलं, आपल्या घरीच पोळलं. घरीच पोळलं. कोणी पोळवलं, भगवंतानं सांगितलं, हा तुझ्याच हाताचा प्रताप आहे. म्हटले म्हणजे सांग, मगाशी राधेला कसलं दूध प्यायला दिलं होतं. मग खरं बोलावं लागलं. उष्ण दूध होतं, उकळतं दूध होतं. आणि मग भगवान म्हणाले, उष्ण दूध पिल्यानंतर, उकळतं दूध पिल्यानंतर फोडील, नाहीतर काय होईल. सत्यभामा माता खवळल्या, ओ देवा, हे असलं दूध कोण प्याली, आणि फड तुमच्या पायाला, हे काय गौड बंगाल, हे असलं नवी मुंबईला जाऊन, नेरुळला जाऊन, भीमाशंकर सोसायटीत जाऊन कीर्तनात सांगायचं. घरी चालत. आणि मग मात्र देवानं सांगितलं, काय हे बघा, असं कधी झालं का, असं कधी ऐकलं का तुम्ही, कीर्तनकार आजारी पडले, इंजेक्शन पकवाजाला केलं आणि गुण गायकाला आला, असं कधी झालं का? शक्य आहे काय? दोत्तर राधा प्यालीन, फोड तुमच्या पायाला कस काय. तेव्हा देवानं दिलेलं उत्तर आहे का, भगवंताने उत्तर दिलं, अगं भक्त आणि भगवंत यांचं नातं काय असतं तुला काय कळणार. म्हणे काय असतं, भगवान म्हणाले, भक्त त्यालाच म्हणतात, कोणाला, ज्याच्या चित्तात माझे पाय अखंड असतात त्यालाच भक्त म्हणतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आणि म्हणून राधेच्या हृदयात माझे पाय असल्यामुळं त्या दुधाचा परिणाम तिच्यावर न होता तो माझ्या पायावर झाला. तुम्ही जागेत बघा, अजून काही लोक, सगळे जागेत. बर, तर थोडं लक्ष देऊन मला पुढचं बोलायचं तुमच्याशी. दूध पोळून फोड येण्याचा प्रसंग कोणावर आला होता, राधेवर आला होता. पण देवाने तो राधेच्या जीवनातला दुःखाचा प्रसंग स्वतःच्या अंगाने स्वीकारला. हा माझा मुद्दा आहे. मला अजून थोडा पुढचा मुद्दा द्यायचा आहे. ऐका जरा नीट. देवानं तसं करायची गरज काय होती. ऐका, देवाने त्या दुधाला सांगितलं असतं, ए दुधा थंड हो, झालं नसतं थंड. यच्चंद्रमशी यच्चाग्नौ तत्तेज विद्धी मामकम. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या,
तुझे या सत्तेने सूर्याशी चालणे, ऐसा तू समर्थ. ही ताकद ज्या देवाची आहे, घडी मोडी हे ताकद ज्या देवाची आहे, त्या देवाला दूध थंड करता आलं नसतं का? हे जाऊ दे, अजून सोपं करतो. देवानं त्या दुधाकडं फक्त डोळं वटारून जरी बघितलं असतं तरी त्या दुधाची आईस्क्रीम झाली नसती का? पण भगवंताने तसं केलं नाही. मला मुद्दा हा द्यायचा आहे. तो भक्ताच्या जीवनातला दुःखाचा प्रसंग जशाच्या तसा स्वतःच्या अंगानं स्वीकारला. सुख दुःख आहे अंगे. लोक म्हटले महाराज आम्हाला कीर्तनीत पर्यंत कळलं, फक्त आता आम्हाला एक सांगा, भक्ताच्या जीवनातलं दुःख भगवान सहन करतो, आमच्या का करत नाही? भक्ताचंच परमात्मा दुःख सहन का करतो? तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं, भक्त आणि भगवंत यांच्यात करार झालेला आहे. काय झालेला आहे? करार झालेला आहे. 20-12 करार झालेला आहे. करार काय करार झालेला आहे? भक्तानी देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. हा करार अभंगाच्या 3ऱ्या चरणात याने घ्यावे नाम टाळी वाजवा. नाम तिशी करणे त्याचे काम. 3ऱ्या चरणात कायदा सांगितला, म्हणजे करार सांगितला. कोणता? भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. तर आता ऐका, मी तुम्हाला यादी देतो. कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी यादी देतो. तुम्ही जरा यादी तपासून बघा. यादी सांगतो. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षे, शर्म रंगू लागे कबीराचे मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा चोखा मेळ्या संगे, नामयाची जणी धर्मा घरी पाने, नाम्या सवे जीवी ज्ञानियाची भिंत, अर्जुनाचे रथी भक्षी पोहे प्रीते, गवळीयाचे घरी द्वारपाळ बळी, एकोबाचे ऋण अंबऋषीचे सोसे, मीराबाईसाठी घेतो दूध प्याला, दामाजीचा झाला पाडेवर, घडी माती वाहे कुंडी त्या मेहत्याची, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी तुम्हाला आता काय दिली? या यादीमध्ये आपलं कोणाचं नाव? छे 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 छे. आणि मला वाटतं आपली अपेक्षा बी नाही या यादीत नाव यावी म्हणून. आपली अपेक्षा आहे अनुदानाच्या यादीत नाव आलं. इकडे काय, इकडे नसत काय अनुदान. चला माझा मुद्दा आहे का, नाव घेतलं की देव, नाव घेतलं की देव काम करतो. अहो एक जणांना मला अडवलंच, म्हणलं महाराज माझं का देव काम करीत नाही? म्हणलं का? म्हणलं मी नाही काय विठ्ठल विठ्ठल म्हणित, तुम्हीच म्हणले की नाव घेतलं की देव काम करत. माझं का, मी विठ्ठल विठ्ठल म्हणतोय की माझं का देव काम करत नाही? म्हणलं ठीक आहे सांगतो. म्हणलं त्याचं उत्तर. उत्तर त्याचं आहे का? उत्तर सांगतो. आपल्या देशात पैसेवाला कोण आहे? अंबानी.
तुमच्याजवळ पैसे नाहीत का? मग तुम्ही अंबानीचं नाव कशाला सांगितलं? हे बघा, मी सरळ सरळ काय विचारलं, आपल्या देशात पैसेवाला कोण आहे? मी जास्त पैसेवाला, अशी भाषा आहे का माझी? वाटल्यास तुम्ही माझे शब्द पुन्हा रेकॉर्डिंग बघा. आणि मग पैसेवाला कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे पैसे येतो, ज्याच्याकडे विना येतो, मृदंग येतो, टाळा येतो, तसं पैसे येतो. मग तुमच्याजवळ रवी शेठ पैसे नाहीत का? आणि मग तुम्ही अंबानीचं नाव का सांगितलं? अगदी बरोबर. का सांगितलं तर त्याचं उत्तर आहे जास्त पैसे कोणाकड आणि तुमच्याकड कमी. मग कमी असल्यामुळं तुम्ही तुमचं नाव सांगितलं. त्याचं कारण आहे, कमी असणं, थोडं असणं हे असून सुद्धा नसल्यासारखंच. म्हणजे कमी असणं, थोडं असणं हे असून सुद्धा नसल्यासारखंच. तसं आहे का? कधी मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे नाही म्हणल्यासारखं. हे लक्षात ठेवा ना. जसं पैशावाला म्हटलं की अंबानीची ना अदानीची नावं तुमच्या समोर आली, तसा नामस्मरण करणारा कोण म्हटलं की लोकांना म्हणलं पाहिजे, अरे या भीमाशंकर सोसायटीतला ते नाही का अमके नलावडे, अरे काय नामस्मरण, पहिला दिवस घेतलाय. पण असं मला वाटतं सुरुवात आणि शेवट नलावडेनेच केली बाबा. आणि म्हणून ऐका, नामचिंतनाचा आपल्या वाणीला महापूर आला पाहिजे. इतकं नामचिंतन झालं पाहिजे. नामस्मरण झालं की देव काम करतो. संसार सोडला की देव प्रेम करतो. लोक म्हणले, महाराज सगळं पटलं बघा, 5 मिनिटं राहिली, आता एवढंच सांगा, आमचं काम करण्यासाठी आणि आमच्यावर प्रेम करण्यासाठी देवाचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सांगा. तुकोबाराय भगवंताचा स्वभाव अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने भोळे, तुका मने भोळे, तुका मने भोळे, तुका मने भोळे, कीर्तन आपलं संपलेलं आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. परमात्मा अत्यंत कृपाळ आहे, भोळा आहे. आणि देवाचा स्वभाव तुकोबाराने सांगितला,
देव कृपाळू आहे. देव किती कृपाळू आहे याचा विस्तृत विचार फार मोठा आहे. आपली पूर्ण वेळ संपलेली आहे आणि म्हणून अधिकचा वेळ घेणार नाही. एका वाक्यात सांगतो, देव किती कृपाळू आहे. एका वाक्यात सांगू, ऐका मग. आता सध्या आपण सगळे जिवंत आहोत, ही देवाची कृपा आहे. कशाला आता जास्त व्याख्यान करायला पाहिजे सांगा बरं. आपण डॉक्टरमुळे जिवंत आहोत का देवामुळं? म्हणजे आपल्याला जिवंत डॉक्टरने ठेवलंय का देवाने? बरोबर आहे ना? आता खरंच सांगा, खरंच आपल्याला जिवंत कोणी ठेवलंय? देवाने. आणि आता इमानदारीने बोला, खरंच आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? ज्या अर्थी हसले त्या अर्थी सिद्ध झाले तशी आपली लायकी नाही. पण तरी सुद्धा देवानं काय केलंय? हीच कृपा आहे. बस संपलं. देव अत्यंत कृपाळू आहे. आजच्या पूर्ण 2 तासाच्या 8ला 5 मिनिटं कमी असताना त्यांनी सुरू केलं. हे मानले आज लवकर कसं काय सुरू केलंय? असू द्या, काय थोडं ओव्हर टाइम होईल, काय त्याच एवढं. तर आजच्या या पूर्ण 2 तासाच्या आतापर्यंतच्या कीर्तनातलं सगळं तुमच्या आठवणीत राहणं एखाद्या वेळेस अवघड आहे. तर आजच्या कीर्तनातून एवढ्या 2 गोष्टी चांगल्या ध्यानात ठेवा. कोणत्या? देवानं प्रेम करावं असं वाटत असेल तर संसार सोडावा लागतोय, आणि देवानं आपलं काम करावं असं वाटत असेल तर त्याचं आपण नाव घ्यावं लागतंय. मला वाटतं या दोन्हीतलं तुम्हाला एक पटलं असेल, पण एक खटकलं असेल. विठ्ठल पटलं कोणचं असेल? नाव घेतलं की देव आपलं काम करतो, ते पटलं. आणि ते जास्त खटकलं असेल आहे ना, संसार सोडायचं म्हणलं की. मला तर बाळू महाराज, मला एक जणांना काय विचारलं, म्हणलं महाराज आपण संसार सोडल्यावर देवाकडे आपलं कामच काय राहिलं? काय कमाल आहे. म्हणजे तर देवाला काय दुकानावर न्यायचं काय बसायला? काय कमाल आहे. संसारातली कामं सांगायची का देवाला? तर ऐका, आजच्या संपूर्ण कीर्तनातून सोडीला संसार, संसार सोडायचा 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 म्हणजे नेमकं काय, बस त्याचं उत्तर सांगतो. शेवा समाप्त करतो. काय पुढच्या वर्षी बोलू चल नाही बोलू चल काय सांगता येते, उत्तर सांगून आपलं मोकळं होतं. तर उत्तर आहे का? संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? उत्तर आहे का? घरदार, मुलबाळ, शेतीभाडी, उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी, फ्लॅट, बंगला, ऑफिस, शेती, हे असलं काहीही सोडायचं नाही. आता बरं वाटलं ना? आला ना जीवात जीव आला ना? हे नाही सोडायचं. मग संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? उत्तर देतो. या सगळ्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये जी आसक्ती आहे ती आसक्ती तेवढी फेकून द्या. त्याला म्हणायचं सोडीला संसार. मग आसक्ती फेकून देऊन मग संसार करायचा कसा? एकदम सोपं करत. हे बघा, तुम्ही संसार केलाच, तुम्ही श्रीमंत झालंच, तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार? ऐका, तुमचा 3-3.5 कोटीचा तुमचा बंगला असलाच पाहिजे. तुमच्या बंगल्यामध्ये मोठी मोठी कपाट, मी घरात जाऊन बघितली दादाची सगळी, त्या कपाटामध्ये 500च्या नोटाचे बंडल, बोला ना, असलेच पाहिजेत. फक्त त्या 500च्या नोटाच्या बंडलच्या एका कडेला ज्ञानेश्वरी असावी आणि एका कडेला गाथा असावा. बस, आमचं बाकी काही म्हणणं नाही. काय म्हणणं? हे बघा, एक सोपं वाक्य करू का? तुम्ही श्रीमंत झालंच पाहिजे, फक्त तुमची श्रीमंती रामाची असावी, रावणाची नसावी. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून संसार करायचा नाही का? मग आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठामध्ये सांगताना म्हणायचे, विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगताना म्हणायचे, बुवा संसार माणसानं नेमानं करावा, संसार नेमानं करावा आणि परमार्थ प्रेमानं करावा. मला वाटतं आपली थोडी गल्लत झाली बघा. आपण
परमार्थ नेमाने करतो. प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24वे कीर्तनाची वेळ 8 ते 10 नेमाप्रमाणे. असं नाही करायचं. आता परमार्थ प्रेमाने करायचा आणि संसार नेमाने करायचा. एकदम सोपं करू का? घरात वागताना नेमाने वागावं का प्रेमाने वागावं? नेमाने का प्रेमाने? घरात नेमाने. तिकडं बस, मी एसपी आहे. आता घरात एसपी असतो का? घरात तू बाप आहेस, भाऊ आहेस, एसपी ऑफिस मध्ये असतो. बोला, घरात वागताना प्रेमाने आणि रस्त्याने चालताना. नाहीतर प्रेमाने नाही चालायचं रस्त्याने. हे लक्षात. रस्त्याने चालताना कसं? नेमाने. आणि घरात वागताना तसा संसार नेमाने आणि परमार्थ प्रेमाने. एक प्रमाण देतो, विधीने सेवन विषय त्यागाते समान. या पद्धतीनं आपण संसार करावा. जरूर मोठं व्हावं, जरूर मोठा प्रपंच करा आणि आपल्या जवळचं जे थोडं आहे ते देवाला देण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य देतो, दादानो, संसार असा करा, परमार्थ असा करा. आजच्या सगळ्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य सांगतो, कधीतरी देवानं आपल्यावर प्रेम करावं या लायकीचं आपण बनावं. एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा भगवान भीमाशंकर महाराजांच्या देवाच्या चरणी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि मी जे आपल्या पुढे बोललो हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षे शिकलो, माझ्या गुरुदेवांनी मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. याच्यातलं जे बरोबर आहे ते माझ्या गुरुदेवांचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. माझी आपणास विनंती आहे, आपल्याकडे घ्या. संसारातल्या सटर बटर माणसानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी जीवनाची राख रांगोळी करू नका. पांडुरंगानं प्रेम करावं याच्यासाठी जीवनामध्ये जरा मेहनत घ्या, प्रयत्न करा. आणि म्हणून मी जे आपल्या पुढे बोललो हे माझ्या संस्थेचं आहे. ज्या संस्थेला येणाऱ्या गुढीपाडव्याला 108 वर्ष पूर्ण होतात. जगाच्या पाठीवर अशी एक संस्था आहे की ती 108 वर्ष झालं चालले. माझ्यासारखे किमान 10,000 कीर्तनकार त्या संस्थेनं समाजाला दिले. कितीतरी कीर्तनकार, कितीतरी प्रवचनकार, कितीतरी कथाकार, कलाकार, गायक, वादक, पाठक, साधक, चिंतक, अभ्यासक, विद्वान या संस्थेनं महाराष्ट्राला दिले. आज महाराष्ट्रामध्ये जे काही सात्विकतेचं वातावरण आहे त्याच्यात सिंहाचा वाटा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे, हे लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातली जी हिमालयाची जी उंची आहे त्याच्यात महत्वाचा वाटा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम अहोरात्रपणे खऱ्या अर्थानं चालू आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रातस्मरणीय माझे श्री गुरु संदीपान महाराज हसेगावकर, आपल्या सगळ्याचे मार्गदर्शक गुरुजी शांती ब्रह्म, ज्यांचं 93 पूर्ण होऊन 94 सुरू झालंय. आजही 2 तास कीर्तन करतात. आजही असे प्रातस्मरणीय गुरुदेव कुरेकर बाबा यांच्या आशीर्वादाने संस्थेचे सगळे विश्वस्त, त्यात आपलं भाग्य आहे की आपल्या सगळ्याच्या आवडीचे आणि या इथले सुपुत्र आदरणीय भालचंद्रजी दादा नलावडे ते विश्वस्त आहेत. परवाच्याही दिवशी येथे काल्याच्या कीर्तनाकरता वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त आणि अवघ जीवन संप्रदायासाठी समर्पित केलेलं व्यक्तिमत्व रामायणाचार्य आदरणीय पाचपोर बाबा या ठिकाणी काल्याला येणार आहेत.
आमचे उल्हास महाराज गुरुजी संस्थेचे गुरुवर्य इथं येऊन गेलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्याच उपस्थितीनं सहकार्यानं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं काम चालू आहे. मागच्या 7 वर्षापूर्वी गुरुदेवाने इच्छा प्रगट केली संस्थेत अन्नदान व्हावं, सकाळी 7 वाजता मुलाला नाश्ता मिळावा, संध्याकाळी जेवण मिळावं, मुलं उपवाशी झोपली नाही पाहिजेत, शिळं खाण्याची वेळ आली नाही पाहिजे म्हणून अन्नपूर्णा योजना चालू करायचं ठरलं. 500 मुलाला रोज जेवण देण्याकरता किमान 5,000 रुपये रोज लागतात. रोज आणायचे कसे? आम्ही ठरवलं 1 कोटी रुपये बँकेत टाकायचे लोकांकडून गोळा करून असं ठरवलं आणि त्याच्या व्याजावर हे काम करायचं. ज्या क्षणाला ठरवलं त्याच क्षणाला पहिल्या 10 मिनिटात 37 लाख रुपये गोळा झाले. पहिल्या 10 मिनिटात 37 लाख. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख रुपये गोळा झाले आणि आज त्याच योजनेमध्ये 2.5 कोटी रुपये जमा आहेत. माझं भाग्य आहे की त्या 2.5 कोटीतलं पहिले 1 लाख देण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो. अत्यंत उत्तम असं काम चालू आहे. 2 शताब्दी संपन्न झाले दर्जेदार आणि आज मग ते अन्न शिजवण्यासाठी जीव घालण्यासाठी अन्नपूर्णा भवन बांधायचं काम चालू आहे. अन्नपूर्णा भवन बांधायचं काम चालू आहे. अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे. आता फरशी बसवण्याचं काम चालू आहे. जवळपास 2.25 कोटीचा प्रकल्प आहे. बरोबर दादा? 2.25 कोटीचा प्रकल्प आहे. आणि ऐका, आम्ही त्यामध्ये ठरवलं जवळपास त्याकरता 6,000 पोती सिमेंट लागतंय. किती? 6,000 पोती सिमेंट लागतंय. त्याच्यात लोकाला आव्हान करून आतापर्यंत 1 वर्षभरात कीर्तनामध्ये सांगून जवळपास 4,000 पोती सिमेंट गोळा केले. किती? 4,000 पोते. त्याच्यात जोईनगरकरांचा 200 पोत्याचा वाटा आदरणीय नानासाहेबजी रोडे यांच्या माध्यमातून 200 पोती सिमेंट तिथं येऊन पोच झालं. आमचे आदरणीय बाळासाहेब महाराज आवटीजी त्यांनी सानपाड्याचा आपला उत्सव त्याच्यामध्ये बोलले आणि तिथून 150 पोती सिमेंट तिथं येऊन पोच सुद्धा झालेला आहे. तुमच्या पावत्या अजून माझ्या जवळच आहे, त्या देतो आणून. असं उत्तम काम दर्जेदार काम चालू आहे. अजून 2,000 पोती सिमेंट त्या कामाकरता लागतंय. आता कंपाऊंडचं बाकीचं काम चालू आहे आणि फरशी बसवण्याचं काम चालू आहे. जवळपास 10.25 लाख रुपये त्या फरशीसाठी लागतायत रवी शेठ. किती? 10.25 लाख. आणि मागच्या 3 आठवड्यापासून 1 महिन्यापासून कीर्तनामध्ये सांगून आतापर्यंत साधारणतः 7 लाख रुपये. किती? 7 लाख रुपये फरशीसाठी सुद्धा गोळा केलेत. किती? 7 लाख रुपये. अजून किती कमी आहेत? 2.25 लाख रुपये कमी आहेत. कशासाठी? फरशीसाठी. माझी भीमाशंकर सोसायटी वासियांना कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. त्या फरशीवर बसून गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता या ग्रंथाचं अध्ययन करणारा साधक त्या फरशीवर बसून काय करणार आहे? भोजन करणार आहे. आणि म्हणून माझी तुमच्या चरणावर नम्रतेची प्रार्थना आहे, तुम्ही या कामाकरता योगदान द्या, या कामाकरता सहकार्य करा. विठ्ठल जय जय क्षमापराध महाराज हा नाही विचारिला मनी ज्ञानेश्वरा पाया क्षमापराध महाराज